तर स्वरा हॉस्टेलला जाणार होती म्हणून तिला सगळ्यात अगोदर त्या दिवशी पिझ्झा वगैरे आम्ही खाऊ घातला, कारण 10 दिवस ती घरी नसणार आहे. तर भरपूर जणांच्या कॉमेंट्स होत्या की प्रोसिजर काय आहे. तर त्याची प्रोसिजर अशी आहे की सैनिकी स्कूलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर म्हणजे एक एक्झाम द्यावं लागते आणि ती एक्झाम क्रॅक झाल्यानंतर ते 10 दिवसाचा कॅम्प घेतात, त्याला शौर्य अकॅडमी कॅम्प म्हणतात. तिथं मेडिकल फिजिकल टेस्ट केल्या जाते आणि त्याची चार्जेस असतात 12,000 तुम्हाला भरूनच तो कॅम्प अटेंड करता येते. म्हणजे तुमचे मुलं त्या सैनिकी स्कूलच्या शिक्षणासाठी कॅपेबल आहे की नाही हे बघतात. तर त्या कॅम्पसाठी आम्ही म्हणजे काही त्या लिस्ट दिली होती मेडिकलची, कपड्यांची. तर ते घेण्यासाठी शॉपिंग केली. स्वराजला पिझ्झा वगैरे खाऊ घातला आणि स्वराजला समोसा खाऊ घातला. त्याच्यानंतर सर्व सामान घेऊन आल्यानंतर मी तिची बॅग पॅकिंग केली, कारण मुलं कोणतीही वस्तू कुठेही ठेवतात. तर याच्यात मेडिकल वगैरे तिचे जे स्पोर्ट्सचे ड्रेस, नाईट ड्रेस आणि 2 ड्रेस असे त्यांनी लिस्ट दिली होती. त्या लिस्टप्रमाणे आम्ही तयार केलं. नंतर सकाळी स्वरा निघालेली आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होती. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेले आहे हॉस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर तिथं आम्ही प्रोसिजर डॉक्युमेंटची पूर्ण केली आणि नंतर आम्ही स्वराला तिथं सोडून दिलेलं आहे 10 दिवसाच्या कॅम्पसाठी. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारा, नक्कीच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.